नमस्कार. भारतीय संस्कृती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा असा एक विषय निवडला आहे की साईबाबा, साईनाथ हे कोणाचा अवतार होते, त्यांचा अवतार कशासाठी झाला, काय कार्य त्यांनी केलं किंवा कुठल्या कार्यासाठी झाला. प्रत्येक सत्पुरुष, एखादा सद्गुरू, एखादा संत, महंत किंवा अवतारी पुरुष विशिष्ट कार्यासाठी ज्या पृथ्वीवर येतात, विशिष्ट एक परमेश्वरी योजना असते, त्यामुळे ते येतात, ते त्यांचं कार्य करतात आणि देह सोडून जातात आणि जगाला काहीतरी, देशाला किंवा त्या धर्मातल्या लोकांना काहीतरी चांगलं असं देऊन जातात. तर साईबाबा हे कशासाठी आले होते, त्यांचं कोणाचा अवतार आहे? बघा, आपल्या देशात अनेक संत, महंत, सत्पुरुष जन्माला आले, पण प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक संतांची नाही म्हणलं तरी एक हेटाळणी झाली आहे, अपमान झालेला आहे. अगदी ज्ञानेश्वर माऊली घ्या, संन्यासाची पोरं म्हणून विहिरीवरचं पाणी पिऊ दिलं नाही. तुकाराम महाराज, त्यांच्या गाथा नदीत वाहून दिल्या. अक्कलकोट स्वामी पहिल्यांदा आले अक्कलकोटला, तर ते त्यांना दगडं मारली, कोण आलाय हा वेडा म्हातारा. शंकर महाराज, त्यांना व्यसन होतं, दारू बिरू प्यायचे ते, म्हणून व्हाईट कॉलरवाल्या लोकांनी हडहुड केलं त्यांना. तसंच साईबाबाला कायम एक अशी म्हणून भिकारी माणसासारखी वागणूक मिळाली, या भाषेत सांगतो. आता आपल्याला ऐकून कसं तरी वाटतं, पण ॲक्च्युली तसं होतं. आज हिऱ्याचा मुकुट आहे, पण तेव्हा साधं त्यांना भिक्षा म्हणून अन्न मिळालं नाही, असे काही दिवस होते त्यांच्या आयुष्यात. म्हणजे देह सोडल्यानंतर आम्ही सत्पुरुषाला मोठं करतो, जिवंत असताना आम्ही त्या माणसातला देव किंवा माणसातला परमेश्वर, त्यातलं गुरुतत्व आम्ही ओळखत नाही. हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. हे अज्ञानापोटी होतं. साईबाबा ही व्यक्ती अशी आहे की जेव्हा ते देहात होते तेव्हाही त्यांचा अपमान झाला, आज देह सोडल्यानंतर सुद्धा त्यांच्याविषयी काहीही बोललं जातं. मी सोशल मीडिया किंवा अनेक न्यूज चॅनल असं वेडेवाकडे बोलणारे भरपूर आहेत. सो कॉल असे स्वयंभू गुरु पण असतात यूट्यूबवर, स्वतःला गुरु स्वयंघोषित गुरु. तर मी एकदा ऐकलं होतं, साईबाबा हे एक मुस्लिम आत्मा आहे म्हणे. हिंदू लोकांना कन्व्हर्ट करायचं होतं म्हणून ते आले आणि मुसलमान लोकांनी त्याला गुरु करून टाकलं वगैरे वगैरे, काय वाटेल ते. ह्याचं उत्तर मी देणार आहे की साईबाबांचं हे कोणाचा अवतार होते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, बऱ्याच साई भक्तांना सुद्धा माहीत नाही आहे. आम्ही आपलं एक ब्लाइंडली बिलीव्ह करतो. माझ्याकडे एक दिव्य असा ग्रंथ आहे जो इझिली अवेलेबल आहे. प्रॉब्लेम नाही, दिव्य ग्रंथ म्हणजे मिळणार नाही असं नाही, इझिली अवेलेबल आहे. आणि मी जे सांगतोय ते सांगतोय म्हणजे मला काय विशेष अशी आकाशवाणी झालेली नाही आहे, काय अशी मोठी अगदी साक्षात्कार झाला नाही. मी साधा ग्रंथ वाचला आहे. बघा ग्रंथ कुठला आहे, तुमच्या घरी असेल, श्रीपाद वल्लभ चारित्रामृत, ऑटोबायोग्राफी ऑफ श्रीपाद वल्लभ, इंग्लिशमध्ये कन्व्हर्जन सांगतोय. बघा हे पुस्तक आहे, हा एक दिव्य ग्रंथ आहे. अगदी ॲमेझॉनवर सुद्धा हा अवेलेबल आहे. हा ग्रंथ 1320 साली श्रीपाद वल्लभ हे म्हणजे दत्तात्रयांचा दुसरा अवतार, त्यांचे शिष्य होते शंकर भट म्हणून. असा तो गुरु आणि शिष्याचा संवाद आहे. त्या काळात ते गुरुचरित्र सांगितलं आणि शिष्याने लिहून काढलं. त्या अवतारात श्रीपाद वल्लभांनी अनेक रहस्य आणि अनेक गोष्टी फ्युचरमधल्या या साध्या सांगितलेल्या आहेत की कोण जन्म घेणार आहे, का जन्म घेणार आहेत, आणि ह्याच्यामध्येच साईबाबांचा उल्लेख आहे. साईबाबा आत्ता आलेले आहेत. हे 1320 म्हणजे जवळजवळ 700-800 वर्ष जुनं आहे. हे जवळजवळ एक 600-700 वर्षांनी साईबाबांचा जन्म झाला, त्याचा उल्लेख आहे. मी 5 नंबर सांगतो. अध्याय नंबर 45, टोटल 53 अध्याय आहेत गुरुचरित्राचे. 45वा अध्याय, पान नंबर 269. हे बघा, हे पान आहे. विषय असा आहे, स्टोरी मी सांगतो. प्रभू श्रीपाद वल्लभ हे भारतभर भ्रमण करत होते, संन्यासी होते. तर एकदा बद्रीनाथ जंगलात गेले. तिथून ते तिकडे काही संन्यासांना भेटले. तिकडून ते नेपाळला गेले. नेपाळला गेल्यावर एका गुहेत त्यांना एक माकड दिसलं. ते त्यांना कळलं की तो हनुमंत आहे. हनुमंताचं दर्शन झालं. श्रीपाद वल्लभ यांनी हनुमंतांची खूप स्तुती केली. त्याचं सुद्धा आहे की स्तुती काय केली. आणि त्याच्यानंतर श्रीपाद वल्लभ आणि हनुमंत यांचा संवाद आहे. म्हणजे ही मीटिंग काय झाली आणि मीटिंगचा अजेंडा काय आहे हे पान नंबर 269 आहे. इथे लिहिलेलं आहे. इथे श्रीपाद प्रभू आणि हनुमंताचा संवाद इथे आहे. काय संवाद झाला? श्रीपाद प्रभू म्हणाले की आता भारतावर एक संकट येणार आहे. संकट म्हणजे यवनांचं राज्य येणार आहे. यवन म्हणजे मुस्लिम, इस्लामिक लोकांचं आक्रमण होणार आहे आणि यवनांचं राज्य होणार आहे. त्यामुळे आपला हिंदू धर्म किंवा हिंदू प्रत्येक माणूस हा संकटात आहे.
आपला धर्मस्व थोडाफार संकटात आहे. त्यामुळे हनुमंता तुला आता परत जन्म घ्यायचा आहे. माझ्यातला अंश आणि तुझ्यातला अंश शिर्डीमध्ये जन्म घेईल इथे लिहिलेलं आहे ते सांगतोय. म्हणजे साईबाबा कोणाचा अवतार आहेत? मारुतीचा, हनुमंताचा अवतार आहे. ह्या त्यांचा संवाद आहे. तर का जन्म घ्यायचा आहे? काय योजना आहे? की यवनांचं राज्य येणार आहे आणि हिंदू पण असणार आहे आणि मुसलमान असणार आहेत. जसं हिंदूंना गुरु मिळतो तसा मुसलमान लोकांसह गुरु मिळायला पाहिजे. तर हिंदूमधल्या काही चांगल्या गोष्टी आणि इस्लाम धर्मातल्या काही चांगल्या गोष्टी, ह्याच्यातली जे तत्त्व आहे ते तत्त्व तुला लोकांना सांगायचं आहे, त्याचं ज्ञान द्यायचं आहे. त्याच्यासाठी तुझा जन्म शिर्डीच्या इथे होईल आणि साईनाथ या नावाने तुझा उल्लेख होईल आणि सबका मालिक एक हे हा तुझा मंत्र असेल. लिहिलेलं आहे पुस्तकात. आम्ही ग्रंथ जे वाचतो, चुकून समज वाचली तर फक्त संसारातल्या अडचणी सोडवण्यासाठी वाचतो, हेच आमचं चुकतं. ह्याच्यात दिव्य ज्ञान आहे, त्या ज्ञानासाठी आम्ही वाचत नाही. आम्ही फक्त म्हणजे आमचे डोळे जातात पुस्तकावरून आणि आम्ही आपलं पारायण केलं अगदी छान सांगतो. मी काही आध्यात्मिक साधना करत नाही, मी अभ्यास करतो. मला अभ्यास आवडतो, आध्यात्मिक साधना नाही करत मी. ठीक आहे, अभ्यास तर हे पुस्तक वाचल्यावर मला कळलं की साईबाबा कोण आहे, साईबाबा कोणाचा अवतार आहे. म्हणजे श्रीपाद वल्लभ आणि हनुमंतांचा अंश साईबाबामध्ये आहे. आणि त्यांनी त्यांचा गुरुचा उल्लेख पण केला आहे. साईबाबा तुझा जन्म होईल, तुला गुरु लागेल. साईबाबांचा एक मुस्लिम गुरु आहे सुरुवातीला, नंतर एक हिंदू गुरु आहे, त्यांची नावं पण आहेत. तुम्ही हे पुस्तक विकत घ्या. इथे माणिक प्रभू कोण त्यांचा उल्लेख आहे. एवढंच नाही, या ग्रंथामध्ये दुसरा उल्लेख सर्वात महत्त्वाचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे जन्म घेतील आणि स्वराज्य स्थापन करतील आणि त्यांचे गुरु आहेत रामदास स्वामी, ते पण जन्म घेतील, ह्याचा उल्लेख आहे इथे. गाडगे महाराज त्यांचा उल्लेख आहे. म्हणजे हे पुस्तक 1300 काळात लिहिलेलं आहे. त्याच्यानंतरच्या फ्युचरच्या गोष्टी, कोण जन्म घेईल आणि आपली परंपरा पुढे नेईल किंवा धर्माचं रक्षण करेल, असे व्यक्ती संत महंत कोण घेईल. आम्ही कायम ते कुठले तरी न्यूज चॅनलवाले किंवा सोशल मीडियावाले की कुठले तरी बाबा असतात सो कॉल्ड, त्यांचं आम्ही काहीतरी ऐकतो आणि आम्ही कन्फ्यूज होतो. ही दिव्य ग्रंथ आहेत ना अवेलेबल, हे ग्रंथ हे पहिलंच वाक्य लिहिलेलं आहे की हे अक्षर सत्य ग्रंथ आहे. अक्षर सत्य ग्रंथाचा अर्थ मोठा आहे. प्रत्येक वाक्य, प्रत्येक शब्द ह्याच्यामध्ये ताकद आणि सत्य आहे, ब्रह्मज्ञान आहे. गुरूंनी सांगितलेल्या गोष्टी आहेत, खोट्या नसतात कधी. आणि म्हणून मी बरेच वर्ष म्हणा की बरेच महिने टी व्हीवर असं साईबाबाचा उल्लेख निघाला की काहीतरी कॉन्ट्रोवर्शियल, हिंदू लोकसह बोलतात, मुस्लिम लोकसह बोलतात. साईबाबाची गोष्ट असायची की ते हिंदू मंदिराच्या बाहेर असे भिकारीसारखे बसायचे, गाणी गात. तर गाणी गाता ते सुफी गायन करायचे, अल्लाचा उल्लेख करायचे. तर तिकडच्या पुजाऱ्यांना वाटायचं अरे हा मुस्लिम माणूस आहे, याला हाकलून द्या. मग ते मंदिरातनं हाकलून द्यायचे. मग साईबाबा काय, त्याला काय हिंदू काय, मुस्लिम काय, परमेश्वर काय, अल्लाह काय, ईश्वर काय, एकच आहे, सबका मालिक एक आहे. मग तो मस्जिदमध्ये जाऊन बसायचा. तिथे बसला की तिथे तो गाणी गायचा, कधी कधी रामाची गाणी गायचा, कधी कधी कृष्णाची गाणी गायचा. तिकडच्या मौलवींना वाटायचं की अरे हा तर हिंदू भजनं गातोय, हा हिंदू माणूस आहे, निकाल दो उसको. त्याला तिकडून हाकलून द्यायचे, तो मंदिरात येऊन बसायचा. अख्खा जन्म साईबाबाचा असा गेलाय. आज आपल्याला ऐकून काटा येतो, साईबाबांच्या भक्तांना काटा येईल, पण हे सगळ्या आपण या चुका केलेल्या अज्ञानापोटी, आपल्याला माहीत नाही येत. म्हणून मी हा व्हिडिओ वेगळा केला की साईबाबा कोण होते. मारुतीचा अवतार आणि श्रीपाद वल्लभांचा अवतार होते, हे लक्षात घ्या. धन्यवाद. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. जे साईबाबा भक्त आहेत त्यांना शेअर करा, ज्यांना माहीत नाही आहे आणि उगाच साईबाबाविषयी काय वाटेल ते बोलतात, त्यांना ह्या ग्रंथ सांगा, म्हणून विकत घ्या मूर्खांनो, म्हणजे कळेल की सत्य काय आहे.